मला वाटतं IT वाले जिंकल्या पाहिजे, पोरी तिकडे जास्त असतात. तुम्हाला परिसर बघून आणि स्टुडंट काय वाटत आहे की आम्ही कॉलेजला आलो. तर सिरियसली आम्ही आज कॉलेजला भेट दिली आहे. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग आपलं अमरावतीचं कॉलेज आहे. तिथे आमचा आज एक छोटासा इव्हेंट होता. तर त्या इव्हेंटसाठी आम्ही आलो होतो आणि मी छान साडी घालून रेडी झालेली आहे. माझे अहो पण आहे. खूप छान इव्हेंट झाला. हा इव्हेंट मला विचारायचं रन कसं वाटलं तुला? छान वाटलं मला. नाही तू आता काय बोलली आलेल्या गाडीत बसल्या बसल्या? तिला मी म्हटलं कार्यक्रम कसा वाटला, रन कसा वाटला, आपण सेलिब्रिटी म्हणून गेलो आहे, ते छान वाटलं नाही म्हटलं तिनं. तुला काय म्हटलं सांग. नाही तू काय म्हटलं सांग. ऐकून तर घे. चल पोहोचलो आपण, पटकन सांग. हिनं काय म्हटलं माहितीये काय? ते दळण टाकला ते घेऊन यान म्हणते आठवणीनं. Renowned content creator and social media personality whose journey is an inspiration for many young minds. Let's welcome them with a huge round of applause. I would like to request respected principal sir to welcome and felicitate today's inaugurator, Mr. Shashank Udake and Mrs. Kiran Udake. संपूर्ण मैदान आज झालं आहे ब्राईट. संपूर्ण मैदान आज झालं आहे ब्राईट कारण आलेत आपल्या स्टार कपल शायनिंग इन स्पॉटलाइट. प्लीज गिव्ह देम अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. I would like to request Vasankar sir to please join us on the dais. मला वाटलं होतं तुमचे फेवरेट फक्त ते कोपऱ्यातले सर वासनकर सर साठी टाळ्या बनवत एकदा. मी बोललो ना फेवरेट म्हणून, मी बायकोशी तेच बोलत होतो. म्हटलं बाकी ज्यांच्या वेळेस सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, वासनकर सर. नमस्कार सगळ्यांना. मराठी समजते का इथे की हिंदी पण आहेत? मराठी काही विषय नाही. मी पण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट आहे, पण इथला नाही, छत्रपती संभाजीनगरचा. ऍक्च्युली पहिले माझा नंबर या कॉलेजलाच लागला होता. मी तो घेतली नाही इथे ऍडमिशन, कारण खूप आहे ना आपल्या इकडे एक प्रकार आहे. नाही मी कॉलेजला काही नाही म्हणत, कॉलेज एक नंबर आहे, महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे. मी एक मला प्रॉब्लेम आहे की आजूबाजूचे जे लोक आहेत आपले, आता इथे खूप सारे लोक असतील ज्यांना खूप काही करायचं, जसं की स्पोर्ट्स मध्ये करायचं. तर मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो की माझी ऍडमिशन सुद्धा झाली होती अमरावतीला, पण आधीपासून आपले मित्र वगैरे मंडळी आहे ते सांगायचे की काही म्हटलं आपण असं करू, आपण तसं करू. आजूबाजूचे मित्र आपले, अबे ते आपल्या बसची गोष्ट आहे काय, ते पुण्याच्या लेकरायचं काम आहे, मुंबईच्या लेकरायचं काम आहे, आपल्या बसची गोष्ट आहे. ते एक मेंटॅलिटी मला पटत नव्हती, म्हणून मी अमरावती सोडली होती. अमरावती माझी एवढी फेवरेट आहे की मी पुण्या मुंबईला सगळीकडे काम करून आलेलो आहे, पण मी सेटल अमरावतीत झालेलं आहे, कारण की अमरावती आपली फेवरेट आहे. आता तुम्ही बाहेरून आल्यावर कडून आपली सिटी फेवरेट असते. तर माझी खूप इच्छा होती या कॉलेजला येऊन काहीतरी परफॉर्म करायची, तर आज तो दिवस तुमच्यामुळे आला. थँक्यू सो मच. आज मला बोलवलेलं आहे इथे, मला एकट्याला नाही बोलायचं, माझ्या वाईफ मुळे पण इथे आहे मी आज. मी एकटा स्वतःमुळे नाही आहे फक्त. तर माझी वाईफ मला VMBतच भेटली होती 11th मध्ये, पण तेव्हा मी खूप भंटेल होतो एकदम. मला आयुष्यात काय करायचं काहीच माहिती नव्हतं, आणि ती लहानपणापासून फर्स्ट रँक नाही तर सेकंड रँकच घेतली आहे. मी VMB त्याच्यामुळे लागलो होतो कारण माझे पर्सेंटेज कमी होते. त्या टाइमला तिने मला चूज केलं, का केलं मलाही माहिती नाही अजून, पण तिला माझ्यात काहीतरी दिसलं होतं. तर आज तिची अशी एकही इच्छा सोडत नाही मी की तिची जर इच्छा आहे इकडे जायचं तिकडे जायचं तर ते मी पूर्ण प्रयत्न करतो पूर्ण करायचा. तर आता तिला काय बोलायचं ते बघू. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज येत असेल असं मला वाटत आहे. थँक्यू. पण यार आमच्या कॉलेजचे मोठे नाही चेंगड होते, तुम्ही रिस्पॉन्सिव्ह आहेच नाही एवढ्या. चेंगडा करा तुम्ही, सर बसल्या म्हणून काय आला, आधी मी उभा नाही. सिरियसली खूपच म्हणजे सायलेंट वाटत आहे. जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही इतकं सायलेंट बिलकुल नव्हतो. खूप जास्त दंगामस्ती करायचं जर बॅक साईडला जर आम्ही उभं राहिलं तर. मी किरण शशांक उडाखे. माझं पण इंजिनिअरिंग झालंय सिव्हिलमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालंय आहे एन्व्हायरमेंटमध्ये, आणि ॲज अ असिस्टंट प्रोफेसर मी जॉब पण केला आहे 4 ते 5 वर्ष YCCला, नागपूरला आणि पुण्याला पण JSPMला वगैरे. सांगताना तुम्हाला शिकवायला. हा मी
ऍक्च्युअली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला पण ट्राय केलं होतं इथे, आमच्या फॉरेन कंट्रीला शूट्स होते तर कॉलेज अटेंड नसतं करता आलं म्हणून ते राहू दिलं. म्हणून मी स्किप केलं स्वतःहूनच. पण नेक्स्ट टाइम जर मला पुन्हा चान्स भेटेल तर मी ट्राय करेन. माझी इच्छा आहे तशी शिकवायची, मला आवडतं शिकवायला. स्टुडंटला पण आवडेल शिकायला, नाही रे? इथे आम्हाला बोलवलं आहे आज जो केसीटी ट्रॉफी म्हणजे कल्पना चावला ट्रॉफी जी तुम्ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मध्ये आणला आहे, करत आहे, त्यासाठी सगळ्यांना आतापासूनच बेस्ट ऑफ लक स्टुडंट्सला जे कोणी याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहे. डिपार्टमेंट डिपेंड सिव्हिल. मला वाटतं IT वाले जिंकले, म्हणजे पोरी तिकडे जास्त असतात. इथे आम्हाला बोललेलं आहे प्रिन्सिपल सरांनी, त्यासाठी त्यांना थँक्यू सो मच. कॉल गाडगे सरांचा आला होता, त्यांना पण थँक्यू. आणि गाडगे सरांना पण थँक्यू. माझी बायको मला बोलली कारमध्ये, अरे पण मी तिथे काय बोलू म्हटलं कसं असतं ना, एकदा जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी थोडंफार अचीव्ह करतो ना, त्याच्यानंतर लोक काहीही ऐकतात. जे मनात येईल ते बोल म्हटलं, त्यांना फक्त तुला ऐकायचं. हस्बैंड अपने वाइफ को बॉल डालते हुए, और ये घर जाके बॉल थोड़ा धीरे, और ये सर बॉल फ्री हमेशा आपके ऊपर रहती है. शशांक सर, मैम को मारने दो, नहीं तो आप बच्चे आपको जाने नहीं देंगे कॉलेज के बाहर. गणपती बाप्पा. आले आले आले. ये आमचा कार्यक्रम झाला आणि आम्ही आता जस्ट घरी पोहोचलो आहे. आणि तुला कसं वाटतं काय कॉलेजमध्ये पोहोचल्यावर होतं? कॉलेज चांगलं असणं, चांगल्याने बोलणं, असं का बोलत आहे? पब्लिक काय म्हणणार? कॅमेरा ऑन केला की मोड चेंज होते बोलायचं. नाही, मी अशीच बोलते. यांची ना नेहमी कंप्लेंटच असते. तू जाऊ द्या, आता मला काही बोलायचंच नाही. बरं ते जाऊ द्या. सुंदर दिसत आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण त्या स्टुडंट्सला भेटलो, तिथे बोललो सगळ्यांशी. तर तुम्हाला कसं वाटत आहे आता? मला कशाला, त्या स्टुडंटला विचार कसं वाटत आहे? अरे पण तुला पण कसं वाटत आहे कॉलेजमध्ये जाऊन? इतक्या वर्षानंतर कॉलेजला गेलो आपण. मस्त वाटत, सेक्सी. आठवण आली का तुला? हो, कॉलेजमध्ये खेळलो. टीचर बोलल्या तिच्या म्हणे की तुम्ही क्रिकेटर आहे का? म्हणे. म्हटलं काय? म्हणे म्हणजे स्पोर्ट्स पण छान खेळता म्हणे तुम्ही. म्हणे मला मस्त वाटलं का, खेळता येते. आम्ही खेळलो ना तिथे.
मला नाही खेळतात क्रिकेट, पण मी तरी खेळली थोडी थोडी, मजा आली. मी टेबल टेनिस पण खेळलो मी पण खेळले टेबल टेनिस, पण 2 वेळा हारली. आणि ज्याला टेबल टेनिस येत होता तो माझ्या अपोज मध्ये खेळला आणि मी जिंकलो. मजा आली ना कॉलेजमध्ये जाऊन, जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तू पोरी इम्प्रेस होत असते का असं कोणी क्रिकेट मध्ये स्पोर्ट्स मध्ये चांगलं असलं? कारण माझ्या बायको तर नाही होत. मी इम्प्रेस झाली म्हणून तुझ्यासोबत आहे ना बाळा आता. अच्छा, पण आज बद्दल काही तर बोलायचं. नाहीतर मी पण मी वाट बघत आहे ना माझ्याबद्दल काहीतरी मी म्हणशील तुझ्याशी लग्न की केलं बा असतं खेळला आता. बा हा, किती मस्त खेळला तू, मला आवडलं. नाही, तो किती जेव्हा तू चांगला असा तू एकदम छक्का मारला ना तेव्हा मजा आली मला ते बघून, मस्त वाटला रे वा. पहिल्याच याच्यात चक्का मारला म्हणजे असं डायरेक्ट नका घेऊ, सिक्सर मारला असं म्हणायचं तिला. हा तर ठीक आहे. अरे सिक्सर सगळं यार नॉर्मली गजे गल्ली बोड्यात मुलं खेळतात ना ते अरे, चौका तुला नाही मारला, छक्का समजला, मारला. तुला नाही समजलं, वेगळा जोक होता. ठीक आहे, पब्लिकला समजलं. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. समजलं पब्लिकला. सगळ्या ठिकाणी हा. बरं ते ठीक आहे, क्रिकेट मारलं तेव्हा मस्त वाटलं तुला. हा, मग छान वाटलं बघून. छान अरे वाटलं वा, बघून. मस्त. पहिल्याच याच्यात सिक्सर डायरेक्ट. अच्छा, किती हुशार आहे माझा नवरा, किती गुणी आहे माझा नवरा. गुणी सगळं आणि हुशार लागते क्रिकेट सगळ्या खेळासाठी. गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे, सगळ्याच याच्यात पहिला नंबर येते, सगळ्याच याच्यात हे आहे, हुशार आहे. का टेबल टेनिस खेळलो तेव्हा टेबल टेनिस खेळलं तेव्हा त्याच्यासोबत आणि तो हारला तेव्हा पण मजा आली ते बघून. अरे वा, असं झालं होतं. पहिल्यांदा टेबल टेनिस खेळलो मी. पहिल्यांदा नाही खेळला का तू? पहिल्यांदाच खेळलो मी. हा, मग तेच तर म्हणत आहे, मी पहिल्यांदाच खेळला ना तू, त्याने हा जिंकला असं म्हणत आहे, तेच बोलत आहे मी. थँक्यू. किती तारीफ करा ना, मी तारीफ केल्यानंतर याचं ना मनच नाही भरत. त्याला मला असं शकत वाटतंय असते की कॅमेरा समोर की- बोलून राहिली फक्त. आता कॅमेरा चालू व्हायच्या आधी मला रागावून राहिली होती, जाणं वर टाइमपास करून आला. अरे, ऐका माहितीये का आमच्या अरे घरी हागंते वरून कबूतर आहे. छी यार. मी इथे ब्लॉग मध्ये बोलून राहिली आणि तू काय बोलत आहे? वर कबूतर आहे, पॉटी करेन हे सांगेपर्यंत तो जर हागला वरून तर बाजूला ना. आंघोळ करायला लागेल डबल. तशी पण आंघोळ करावंच लागणार आहे डबल. हा, मी हे म्हणत होती की उद्या आमच्याकडे पूजा आहे तर त्याची कामं करायची आहे काही, तर मी त्यांना म्हटलं लवकरात लवकर कपडे चेंज करू, फ्रेश होऊ आणि आपले कामं करून घेऊ पटकन. नंतर मग रात्र बिल मग सामान भेटणार नाही भेटणार, आणि खूप सारे कामं पण बाकी. एक तर आमच्याकडे कचरेवाला येत नाही, आता कचरा टाकायला आम्हाला जावं लागणार आहे तिकडे. असे कामं करावं लागतात. इन्फ्लुएन्सर आहे पण सगळेच कामं करावं लागतात, आम्ही सगळेच कामं करतो. मी कंटेंट क्रिएटर, मी युट्यूबर आहे. तू सगळंच आहे, ऑल ओव्हर सगळं सगळं तर सगळं. पण तू माझ्या पप्पा घेऊन राहिली तर तोही आला असा काल घेऊन. काय करू बेटा? कट्टी आहे का तो? चल तर म्हटलं चल चल म्हणून. चल सो गाईज, आम्ही नंतर भेटू तुम्हाला. आता आम्हाला खूप सारे काम आहे, मी ते काम निपटवते आणि नंतर मम्मी मग पप्पी पुन्हा दे, भेटते. मम्मी पप्पी दे. Like, share and subscribe to my channel Kiran Shashank Bhulakhe and Shashank Bhulakhe.